पक्षांच्या प्रमुखांकडून पैसे वसूल करायला हवेत अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय आणि यावरती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। बेकायदेशीर पैशाचा वाटप झाला असेल, बेकायदेशीरपणे, तो सरकारी पैशाचा अपहार आहे आणि हे बेकायदेशीर पैसे जर सरकार परत घेणार नसेल सरकारच्या तिजोरीत, तर ज्यांच्या सहीने हे आदेश निघाले त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे। मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, अजित पवार नाही आहेत, त्यांच्या पक्षाची, या तिन्ही पक्षाची संपत्ती जप्त करून अपात्र लाभार्थींना दिलेल्या पैशाचं वसुली व्हायला पाहिजे। तुमची शेती आणि प्रॉपर्टी विकून पैसे आले नव्हते, हा जनतेच्या कराचा पैसा आणि तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, मतं विकत घेण्यासाठी तुम्ही या पैशाचा वापर केला। ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे या एका मुद्द्यावर। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।